नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या फॅशन डिझायनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण इथं 34 साइज असलेल्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं हे आज आपण इथं पाहणार आहोत। तर चला पाहूया ते कसं करायचं। तर इथं पाहू शकता तुम्ही, या ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14 इंच, शोल्डर आहे 2.25 इंच आणि छाती आहे 34 इंच। 34चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे, जो आहे 8.5 इंच। तर चला बघूया। तर पहिल्यांदा मी काय केलंय, हा पेपर घेतलाय आणि हा पेपर जो आहे त्याची जी बंद बाजू आहे हे पाहू शकता। बंद बाजू आहे ती आपल्याला स्वतःकडे अशी ठेवायची आहे या पद्धतीनं, आणि या साइडनं आपल्याला बंद बाजूवरती आपल्याला माप टाकायचे। तर आपली माप ही इंचामध्ये आहे, तर ही बंद बाजू आहे। तर याच्यावरती आपल्याला 14 + 1 इंच इथं पूर्ण उंची घ्यायची आहे या बंद बाजूवरती। तर मी 14 + 1 इंच इथं 15 घेतलेले आहे आणि इथं आपल्याला आता पूर्ण उंचीचं मार्जिन टाकून घ्यायचं हे पाहू शकता या पद्धतीनं। आणि याच्या समोर उंचीच्या बरोबर समोर आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी घ्यायची आहे। तर गळा रुंदी मी या 34 साइजच्या ब्लाउजसाठी मी 2.25 इंच गळा रुंदी टाकलेली आहे। आणि त्याच्या पुढे आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। जो शोल्डर माझा 2.25 इंच आहे, त्यातही आपल्याला अर्धा मिळून 2.25 इंच, 2.25 + अर्धा आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे आणि इथे शोल्डर टाकायचं आहे पाहू शकता। तर या पद्धतीने मी इथं शोल्डरचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि मुंडा जो आहे तो आपल्याला इथं 5.5 इंच टाकायचा आहे। तर हे पाहू शकता, 5.5 इंच इथं मी मुंडा टाकलेला आहे। आणि त्यानंतर गळ्याचं मार्किंग सुद्धा मी 5.5 इंच करते। या पद्धतीनं आता याच्यावरती आपल्याला या मुंड्यावरती काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे। तर छाती आपली 8.5 इंच आहे, तर त्यात मी 1.5 इंच मिळून 8.5 + 1.5 इंच 9.5 आणि अर्धा इंच तो 10 असं इथं आपल्याला 10चं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पाहू शकता या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि हे थोडंसं तिरकं असं अर्धा इंच आत असं आपल्याला तिरकं थोडंसं यायचं आहे। या पद्धतीने पाहू शकता तुम्ही, या पद्धतीनं तिरकं यायचं आहे। आणि नंतर इथं 1 इंच मार्जिन आपल्याला मुंडात पुढचा मुंडा टाकायचा आहे 1 इंचाचा आणि अर्धा इंच मुंडा टाकायचा आहे पाठीमागच्या साईडला। हे पाहू शकता या पद्धतीनं याचा कर्व असा द्यायचा। आणि या साईडला आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर गळा तुम्ही इथं आवडीनुसार घेऊ शकता। परत आपल्याला काय करायचं, प्रेसपट्टी टाकायची। तर मी प्रेसपट्टी इथं 3 इंच टाकते आणि इकडं 2.5 इंच टाकलेली आहे। आणि या पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचे। इथं असा योगपट्टीचा आकार आपल्याला द्यायचा आहे ह्या पद्धतीने। हे पहा असा आपल्याला इथं आकार द्यायचा आहे। परत आपल्याला कटोरी घ्यायची आहे। तर कटोरी याची 5 इंच आहे, 34 साइजच्यासाठी मी 5 इंच कटोरी घेते। तर इथं हे 5 इंच जे आहे हे 5 इंच इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे प्रेसपट्टीवरती या पद्धतीनं। आणि इथून या पुढच्या मुंड्यातून आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता आणि या पद्धतीनं तुम्ही इथं मार्किंग करू शकता हे असं। तर पहा, पहिल्यांदा मी काय केलं, इथं पूर्ण उंची घेतलेली आहे, त्यात आपल्याला 1 इंच मिळवलेला आहे। नंतर इथं मी हा शोल्डर घेतलाय, त्यात अर्धा इंच मिळवलेला आहे। ही आपली गळा रुंदी आहे, जी 2.25 इंच मी घेतलेली आहे। नंतर हा मुंडा 1 इंच आहे आणि हा अर्धा इंचाचा मुंडा आहे। तर परत इथं छाती घेतली, छातीचा चौथा भाग म्हणू शकता, प्लस आपल्याला इथं 1.5 इंच घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथं प्रेसपट्टी घेतली आहे, जी आपली इथं 3 इंच आहे, तर इथं 2.5 इंच घेतलेली आहे।
तर या पद्धतीने आपण मापं घेतलेली आहेत. ही 5 इंचाची कटोरी आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही मापं कट करून आपल्याला कटोरी ही आता कच्ची कटोरी घ्यायची आणि नंतर आपल्याला दुसऱ्या पेपरवरती कटोरी वाढवून पक्की कटोरी करायची. तर चला या पद्धतीनं मापं टाकायचे बघा. तर ही झाली माप आपली या पद्धतीनं. आता इथं आपल्याला बॅक साईड आपल्याला काढून घ्यायचे, जो आपण बंद बाजू घेतलेली होती. तर ही बॅक साईड झाली आपली तयार. त्यानंतर आपल्याला ही गळा रुंदी घेतलेली गळा कापायचा आहे इथं. त्यानंतर इथं पाठीमागचा हे मुंडा कापायचा आहे. नंतर ही प्रेस पट्टी कापायची. ही झाली प्रेस पट्टी. आणि नंतर ही कटोरी कापून घ्यायची आपल्याला. पहा या पद्धतीने आपली ही मापं तयार झालेली आहे. तर ही आता ही कटोरी आपली पेपरवरची आहे. याची आता जी मूळची कटोरी आहे ती ही आहे. तर याच्यात आपल्याला दुसऱ्या पेपरवरती कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर ती कशी घ्यायची ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. या पेपरवरती मी ही कटोरी वाढवून घेत आहे. ती कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते. तर इथं मी 2 इंच मार्जिन 2 इंच मार्किंग करून घेते. या पद्धतीनं 2 इंच पाहू शकता. 2 इंचाचं हे मार्किंग केलेलं आहे. त्याच्यावरती ही जी कटोरी आहे ती या पद्धतीने ठेवायचं. हे टोक बरोबर, हे जे टोक आहे ते बरोबर इथं असं ठेवायचं आहे. हे टोक इथं ठेवायचं आहे या पद्धतीनं, हे पाहू शकता. आणि हे बरोबर ह्याला आकार ह्याचा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर हे पहा या पद्धतीनं आपल्याला हा आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ही आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला गळ्याजवळ पाव इंच घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, इथं असं या पद्धतीनं जोडायचं आहे. पाहू शकता काय केलं मी, कटोरी आपल्याला तिरकी ठेवलेली होती. इथं तुम्हाला हवा असलं तर असा पण तुम्ही आकार देऊ शकता. या पद्धतीने आपण कटोरी तिरकी ठेवलेली होती. इथं 2 इंच घेतलेला आहे आणि नंतर इथं पाव इंच घेतला आहे. तर इथं मी अर्धा इंच घेतला आहे आणि या पद्धतीनं गोल राऊंड दिला आहे. आता ह्या गोल राऊंड दिल्यानंतर हे जे आपण मार्किंग केलेलं आहे याच्यावरती आपल्याला काय करायचं, हे बघा हे मोजून घ्यायचं आहे. याचा मध्य घ्यायचा आहे. तर याचा मध्य जो आहे तो 7.25 इंच आलेला आहे. तर 7.25चा मध्य आपल्याला इथं 4ला मी 1 रेष कमी घेते या पद्धतीनं. आणि नंतर इथं मी आता 8.5 छातीसाठी मी इथं टक्स पॉईंटचा मार्किंग आहे ते 1.25 इंच घेते. आणि हे पहा या पद्धतीनं. आणि हा गोलवा आता आपल्याला द्यायचा आहे इथं. तर खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही जर कटोरी ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही. कटोरी अगदी परफेक्ट ब्लाऊज तयार होतो हा. तर या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. तर हे पेपर कटिंग आपलं झालं. तुम्हाला काही शंका असल्या तर कमेंटद्वारे मला तुम्ही सांगू शकता. तर ही आपली कटोरी तयार झालेली आहे. तर याची कटोरी तयार करताना आपल्याला काय करायचं आहे, हा टक्स या पद्धतीने आपल्याला आपण जोडला जातो. आणि त्याच्यावरती इथं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. ते पाहू शकता. इथं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे 2.5 आणि 1.5 आपल्याला जोडायचं आहे. सॉरी, या पद्धतीने आपल्याला हे जोडायचं आहे. आणि नंतर इथं शिलाईचा टक्स मारल्यानंतर या पद्धतीने आपली कटोरी इथं जोडून हे पाहू शकता.
या पद्धतीने आपली कटोरी तयार होते. तरी व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटद्वारे तुम्हाला काही शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.